हाय हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या डेली ब्लॉगमध्ये। आज तुम्हाला मी माझं देवघरातलं सामान दाखवते आणि ते कसं क्लीन करून मी ठेवते ते पण दाखवते। त्याच्या अगोदर मी आता देवपूजा करून घेते। देवपूजा तर माझी करून झाली। आता मी हे सगळं आता क्लीन करून घेते। आता हे रोजचे लागणारे वस्तू आहेत म्हणून मी सगळं असं डब्यात भरून ठेवते। हळद कुंकू, अक्षदा आणि भस्म आणि स्वामीचं अष्टगंध वगैरे आणि उटणं हे सगळं मी असं डब्यात छोटे छोटे डब्यात भरून ठेवते। आणि आता हे मी आठवड्याची रांगोळी साचा आणून ठेवलं आहे आणि ते पण मी रोज दारापुढे काढते। आणि आता हे असं डब्यात भरून ठेवते। रोज देवापुढे रांगोळी काढावं लागते म्हणून मी साचा पण आणि रांगोळी पण इथंच ठेवते। गुलाबी कलरचं टोपलं आहे ना, त्याच्यात मी लाल कलरचे सगळे वस्त्र ठेवते ते आणि देव पुसायचे सगळे वस्त्र ह्याच्यात ठेवते। आणि आता पुढे तुम्हाला दाखवते काय काय ठेवते, कशात ठेवते, काय ठेवते सगळं तुम्हाला दाखवते। बघितलं ना तुम्ही ट्रेसर कोतन पाल आहे ती कम से कम 15-20 दिवस झालं ती तिथंच आहे। ती छोटीशीच पाल आहे, तिथून हलतच नाही, तिथंच आहे ते। ट्रे उचलला नाही ते पुसून घेतलं ना त्या डस्टरने, ते डस्टर आहे ना देवघर पुसायचंच आहे। आणि ते दुसरं मी काय पुसत नाही, फक्त मी देवघरच पुसते आणि पुसून झालं की इथंच सुकवते। एक छोटा आणि एक मोठा ट्रे आणले आणि ट्रेमध्ये छोटे छोटे असे डबे ठेवतात, कारण की माझ्याकडे देवघर नाही, मी पाटावर देव मांडलेत म्हणून मी असं ठेवते ट्रेमध्ये। ते मला व्यवस्थित पडते घेण्यासाठी। आणि ते स्टीलच्या ह्याच्यात ना मी तूप ठेवलेत आणि मग तूप, साखर, तांदूळ, खडी साखर सगळं असे छोटे छोटे डबे सगळं मी भरून ठेवलेत आणि इकडे ठेवते। आणि इथूनच घेऊन इथं बरं पडते। आणि तेलाचा डबा पण इथं ठेवला आहे। आणि ह्या डब्यात आहे ना कुंकुम अर्चन केलेलं कुकू आहे आणि कुंकुम अर्चन केलेलं कुकू मी ह्याच्यातच ठेवते, वेगळं करून ठेवते आणि परत ते वापरते कुंकुम अर्चन करायला। आणि हे छोटे चमचे आहेत ना त्याच्याने कुकू आणि हळद घेण्यात बरं पडते।
स्वामी समर्थाला अभिषेक घालण्यासाठी उठणं आहे ना ते पण चमच्यानेच घेते, ते बरं पडते. तसं जेवढं लागते हाताने घेण्यापेक्षा चमच्याने घेतलेलं बरं पडते. आता मी हे सगळं कपड्याने पुसून घेतलं आणि ते कपडा त्याच्या पुसण्यासाठी ठेवलेत. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मी हे पुसूनच घेते, कारण की ते चिलटं वगैरे सगळं पडते. आता पावसाळ्याचे दिवस आहे ना, ते बरं दिसत नाही, तेलकट पण होते, म्हणून सगळं असं पुसून ठेवते. ह्या पिशवीत ना सगळे ग्रंथ आहे. स्वामी सारामृत आहे, दुर्गा सप्तशती आहे, सगळे ग्रंथ आहेत. आणि ह्या डब्यात आहे ना स्वामी समर्थाचे वस्त्र आणि मुकुट आहेत. हे पाटा मी पुसते ना, त्याच्यावर मी रोज ग्रंथ ठेवून वाचते. ग्रंथ ठेवायचा पाटा आहे तो. देवघरातली तर क्लिनिंग झाली. आता मी खाली आली कपडे सुकवायला. खाली रोज सुकवते, कारण की माझ्या गॅलरीत जागा नाही आहे माझ्या, कारण पाऊस आला तर त्याच्यासाठी मी रोज खाली सुकवते. आता पावसाळा संपेपर्यंत मी खाली सुकवते, त्याच्यानंतर मग उन्हाळा चालू झाला की घरातच सुकवते. त्याच्यानंतर आता संध्याकाळचे वाजले, आता 6:30-7 वाजलेत. ही बघा मी शेपूची भाजी आणली. आता शेपू निवडून कट करून धुवून ठेवते. आता ते शेपूची भाजी करते. आणि कढई ठेवली आणि त्याच्यात तेल टाकलं आणि लसूण भरपूर टाकते, मला खूप आवडते तसं. आणि मिरच्या पण टाकते आणि त्याला चांगलं खमंग भाजून घेते. त्याच्यानंतर धुतलेली शेपू टाकून मुगाची डाळ टाकते. त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकून झाकण लावून ठेवते. शेपूच्या भाजीबरोबर चपाती तर चांगली लागत नाही, भाकरी चांगली लागते. आता मी भाकरी करून घेते, तोपर्यंत इथं मेथीची भाजी शिजते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.